आजपासून आपले चॅनल सुरू होत आहे आणि आजपासून मी वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आज बघणार आहोत आपण खुसखुशीत मटार करंजी, हिवाळा स्पेशल. ही करंजी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेही खाऊ शकतात. सो आपण सुरुवात करूया. मटार करंजीचं साहित्य आहे 1 कप मैदा, 1 कप मटार, इथे ओलं खोबऱ्याचा चव, लिंबू, कसुरी मेथी, कोथिंबीर, लागणारे मसाले, मीठ आणि पाणी. चला तर मग आपण कृतीकडे वळूया. आता आपण कोटिंग जे आहे ते आपण मळून घेऊया. इथे 1 वाटी मैदा, थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथी ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. चवीपुरतं मीठ, हे मिक्स करून घेऊया आपण छान. यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन. तेलाचं मोहन यासाठी की करंजी जी आहे ती खुसखुशीत व्हावी, यासाठी आपण तेलाचं मोहन टाकणार आहे. मी इथे तेलाचं मोहन तयार करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया. व्यवस्थित मिक्स करायचे. सर्व तेल असं पिठाला लावून घ्यायचं व्यवस्थित. तेल जर लागत असेल तर अजून थोडं ॲड करून घेऊया. छान असं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे, सर्व तेल लावून घेतलेलं आहे. असं करून घ्यायचं म्हणजे तेल मोहन छान पडले. आता आपण हे पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं मळून घ्यायचं हे पीठ. पीठ आता मळून झालं आहे. आपण 10 ते 15 मिनिटं ह्याला झाकून ठेवूया आणि आपण सारण कसं तयार करायचं याची तयारी करू. आता आपण इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल थोडं तापल्यावर यामध्ये आपल्याला टाकायचे थोडीशी मोहरी. मोहरी आता छान तडतडली आहे. आता आपल्याला ॲड करायचे तेलामध्ये आधी थोडेसे मसाले ॲड करून घ्यायचे. थोडीशी हळद, तिखट आपल्या चवीनुसार ॲड करायचं आहे आणि भरपूर धना पावडर. धना पावडरनी एक छान चव येते करंजीला. हे सगळं मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत मटार. मटार ॲड केल्यानंतर आता त्यामध्ये ॲड करायचे आपल्याला ओल्या खोबऱ्याचा चव. यामुळे टेस्ट छान येते करंजीला. चवीपुरतं मीठ,
आणि लिंबू ॲड करायचा आहे. लिंबू ऑप्शनल आहे. ते आता मिक्स करून घेऊया आपण. छान मिक्स झालंय. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान वाफ येऊ द्यायची आहे मटारला. मटार शिजू द्यायचे चांगले. थोडं मी पाणी ॲड केलंय. आता आपल्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची. आता आपण बघूया मटार छान शिजलेत का. मटार छान शिजलेले आहेत. आता आपण ह्याला थोडंसं स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचंय म्हणजे ते एकजीव होईल. थोडं हलक्या हाताने असं स्मॅश करून घ्यायचंय. स्मॅश करून झाल्यावर थोडंसं पाणी टाकून अजून एक वाफ होऊ द्यायची. आता आपण चेक करून घेऊया. छान स्टफिंग झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे आणि झाकून ठेवूया. आता आपण तयार करायला घेऊया करंजी. आपले सारण तयार आहे आणि थोडंसं थंड पण झालं आहे आणि पीठ आपण झाकून ठेवलं होतं थोडा वेळ. आपण छान मळून घेऊया परत एकदा. त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला. आता आपण पाती लाटायला घेऊया. आपण आता पाती लाटतोय. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढा साईज पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या. पिठामध्ये कसुरी मेथी टाकल्यामुळे एक वेगळी चव येते, छान लागते. आता आपण हे जे सारण आहे बनवलेलं ते आपण ऍड करून घेऊया. थोडं आपण काठांना पाणी लावून घेऊया. आणि हे जे स्टफिंग आहे व्यवस्थित एका जागी करून आपण ह्याची करंजी करून घ्यायची. छान व्यवस्थित असं याला चिकटवून घ्यायचं आहे. ह्याला तुम्ही करंजीच्या चमच्यानी पण आकार देऊ शकता, पण मी इथे फोर्क स्पून यूज करणार आहे. ह्याच्याने डिझाईन पण छान दिसते. बघू शकता तुम्ही किती छान दिसते डिझाईन.
अशाच आपण एक 4 ते 5 करंजी बनवून घेऊया. मी इथे करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. आता मी इथे तेल ठेवले तापायला. छान लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान ब्राऊन होईस्तोवर आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. छान असे खरपूस आपल्याला तळून घ्यायच्यात करंज्या. तुम्ही बघू शकता छान असा कलर यायला चालू झालेला आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करायचं आहे. आता आपण काढून घेऊया. बाकीच्या पण मी तळून घेते. तुम्ही इथे बघू शकता आपल्या करंज्या किती छान तयार झालेल्या आहेत आणि क्रिस्पी पण खूप छान झालेल्या आहेत. स्टफिंग पण व्यवस्थित झालंय, अजिबात बाहेर निघालेलं नाहीये. सो तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.